विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत नितीन चंद्रकांत देसाई. नितीनदा, आता थोडासा एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. कदाचित तुम्हाला राग पण येईल या प्रश्नाने, पण तुम्ही उत्तर द्याल असं माझी अपेक्षा आहे. असं म्हणतात की मराठी चित्रपटसृष्टीत जसं बॉलिवूडमध्ये कॅम्प आहेत तसे मराठी चित्रपटसृष्टीत कॅम्प आहेत आणि त्यांचं एकमेकांशी पटत नाही. मग देसाईंचा कॅम्प, मांजरेकरांचा कॅम्प किंवा त्या कुलकर्णींचा कॅम्प किंवा काय, पण असं आहे खरंच? आणि असं खरंच वाटतं तुम्हाला? तुम्हा दोघांबद्दल सुद्धा खूप मध्यंतरी अशा पद्धतीच्या अफवा म्हणता येतील. मांजरेकर आणि देसाई एकत्र येत नाही. टीव्ही गणित किंवा प्रेस गणित असं झालेलं आहे. पण आत्ताच माझं अजंठाचं जे म्युझिक लॉन्च झालं त्याच्यात महेश आलेला, त्यांनी पाहिलं सगळं आणि महेशने अप्रिशिएट केलं. महेशच्या काकस्पर्शाच्या म्युझिकला मी गेलेलो. आम्ही या रिलीज करण्याच्या आधी तुझा सिनेमा 4 तारखेला येतोय, माझा सिनेमा 11 तारखेला येतोय, अशा एक चांगल्या गप्पा आम्ही सगळे मराठी निर्माते करतोय. आणि महेश बरोबर मी कला दिग्दर्शक म्हणून पण 3 सिनेमा केलेत. आणि महेशचा मला अभिमानच आहे की एका हिंदीत पण चांगली छाप केली आणि आता तो पण मराठीत काम करतोय. आता एकमेकांचे विषय किंवा एकमेकांचे हे, आणि माझ्यामध्ये टीव्ही माध्यमांना एक ते खुराक नाही मिळालं तर कसं काय चालणार. पण खरं सांगू की माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी एकच सांगितलं की तू मित्र बनव, शत्रू कधीच करू नको. आणि मी प्रयत्न करून आतापर्यंत व्यावसायिक दृष्टीने म्हण तुझा प्रश्न फारच चांगला आहे, पण मी कदाचित त्याच्यात अडकणार नाही. अरे 26 वर्षाची एवढी मॅच्युरिटी आणि एवढे खाचखळगे आहेत. पण महेशशी माझं चांगलं आहे, तसंच कुलकर्णींशी पण तू म्हणाल असं तर कुलकर्णी कॅम्प मला अजून कळला नाही कुठला, कारण महेश कुलकर्णी एकत्र करतात एवढं पण माहिती आहे. पण म्हणायचं XYZ कॅम्प, असं कॅम्प बनवणं असं नाहीये. माझ्या मते सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायला पाहिजे. आणि सिनेमासाठी म्हणजे महेशने कधी मला डायरेक्शन सांगितलं तर मी करेन. मला निर्मिती क्षेत्रात कधी महेशने डायरेक्शन करावं किंवा माझा ॲज अ डायरेक्टर महेशने कधी मला निर्माता म्हणून तू चांगला डायरेक्टर तू मी तुझ्यासाठी प्रोड्यूस करतो असं कदाचित माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महेश मला ऑफर देईल. असे महेश नक्की बघ आणि बघ चांगला सिनेमा केलाय त्यामुळे तू ऑफर देशील अशी. आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी ती एक तो आपण असं म्हणू की एक चांगला धोका असेल की महेश मांजरेकर डिरेक्टर आणि नितीन देसाई निर्माते किंवा काही जे काय असेल ते, पण तुम्ही दोघांनी एकत्र येऊन काम करावं अशी आमची खरंच मनापासून. नाही, आमची तशी बोलणी पण झालेली आहेत. म्हणजे एकाच प्रोजेक्टमध्ये जेव्हा मी आधीपासून वर्कआउट करत होतो नटसम्राट या विषयावरती, माझ्याकडे फार पूर्वीपासून त्याचं टायटल होतं आणि महेशनी पण त्याच्यावरती काम करावं असं त्याला वाटत होतं. आणि आम्ही एकत्र एकमेकांशी अरे तू पण करणार मी पण करणार असं, आणि आम्ही एकत्र मिळून नाना पाटेकरांसारख्या व्यक्तिमत्वाला भेटायचं. कारण म्हणजे नाना एवढे थोर आहेत की त्यांना सांभाळताना किंवा बोलताना हा योग जुळून आला तर. आणि मग नानांशी पण मी बोललेलो आणि नाना बोललेलो तू महेशशी बोल, आपण करूया असं. ऍक्च्युली जेव्हा मी तुला सांगतो, जेव्हा तिघं असे कोणतरी चांगले निर्माते किंवा कलाकार बसतात ना, कदाचित अशा सोफ्यावरती बसल्याचं थोडं वेगळं होतं. कोटपीट घालून तुम्ही बसवता त्यामुळे कदाचित असं होतं की टापटीप बोलायला पाहिजे, लोक बघतात किंवा ऐकतात. पण तसं नाहीये. ती गंमतीच्या बाबतीमध्ये माझ्या मते मला कुठे मदत लागली तर महेश धावून येईल, महेशला लागली तर मी धावून जाईल. आणि पूर्ण इंडस्ट्री आमची तशीच आहे. मी काही चतुरस्थ व्यक्तिमत्व आपण म्हणतो तसं तुमच्यातला अभिनेता जो काय आम्ही पाहिला पडद्यावरती त्याच्याविषयी ऐकायची खूप क्युरिओसिटी आहे. कारण हॅलो जय हिंद सारखा चित्रपट आणि जो दहशतवाद या विषयाला धरून आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला. अगदी तू दहशतवाद म्हणालास म्हणून त्या चित्रपटाचं मी जो रोल होता, जो तृप्ती भोईरनी मला सांगितला होता आणि तृप्तीने ज्या पद्धतीने तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केला तर खरंच मानायला लागेल. तो फारच महत्वाचा असा रोल मला वाटलेला. आणि त्या रोलमध्ये शिवाजी पवार हे पूर्ण महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशातल्या एका पोलिसाचं व्यक्तिमत्व होतं. आणि तो ज्या पद्धतीने त्याची नॅरेशन झालेलं त्या पद्धतीने तो खरंच सिनेमा चांगला विषय होता आणि चांगल्या पद्धतीने हँडल करायचा जो प्रयत्न केला गेलेला. जेव्हा मी ऍक्टिंग केली, जेव्हा मला त्या स्क्रिप्टमध्ये असलेले फेरबदल किंवा स्क्रिप्टमधलं आणि
काही आधी वेळापासून. शिवाय ऍक्टरला जेव्हा डायरेक्टर नरेट करतो त्यांनी काय समजवायला पाहिजे, कारण बरेच वेळेला असं होऊन जातं की डायरेक्टर म्हणतो की माझी चित्रपट आहे, डिरेक्टर असं म्हणायला लागतो की हे सिनेमा आहे डायरेक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने केलं जाणार आहे. ते 100% खरं आहे, पण त्याच्याबरोबर त्याचे जे टेक्निशियन्स असतात, त्याचे जे ऍक्टर्स असतात, तर त्यांना समजणं जाम आवश्यक असतं. त्यामुळे मी ह्या चित्रपटाचा वर्कशॉप केला. म्हणजे भले 26 वर्ष मी इंडस्ट्रीत गेल्यानंतर लोकांना काही वाटो, 24 ते 31 म्हणजे 24, 25, 26 सोनाली आणि तिची सहकार कलाकार रीना अग्रवाल आहे तिच्याबरोबर, मनोज आणि अविनाश बरोबर. नंतर जेव्हा ब्रिटिश ऍक्टर आला त्याला एअरपोर्ट पासून डायरेक्ट स्टुडिओत नेलं गेलं, तिथे त्याची चांगली सोय करण्यात आलेली आणि त्याला सकाळी जेव्हा त्या लेणापूरच्या गावात फिरवलं आणि त्याला हा तुझं गाव आहे, हे तुझं राहण्याचं ठिकाण आहे, ही लेणी आहे असं दाखवलं आणि त्याच्याबरोबर वर्कशॉप केला. आणि प्रत्येक गोष्ट आणि माझे जे सिनेमॅटोग्राफर आहेत राजीव जैन, त्यांच्या डेट्स मला एवढ्या दिवस हव्यात आणि एवढ्या दिवसासाठी मला जो मिळणारा टेक्निशियन किंवा हे आहे, आणि सगळ्यांनी मला त्या दिल्या 2-2 महिन्याच्या कंटिन्यू. 51 दिवस मी कंटिन्यू शूट केलं. त्यातले 46 दिवस स्टुडिओत केले, बाकीचे दिवस आम्ही अजंठात केले. पण त्याच्या आदल्या आठवड्यापासून सगळे तिथे होते. तर माझी जी काही प्रक्रिया असते, मी आज जर का डायरेक्टर बनायचं ठरवतो तर त्याचा अभ्यास किंवा त्याच्या मागे गणित किंवा ते सगळं करायला मला आवडतं आणि त्या पद्धतीने मी तो रोल केला आणि मला खरंच भरपूर फायदा झाला. म्हणजे मी मकरंद देशपांडे सारख्या मातब्बर स्टेज ऍक्टरला तो मित्र असला तरी एक चांगला ऍक्टर आहे आणि ऍक्टरकडनं काम काढून घ्यायचं जे डायरेक्टरचं हे असतं, तर त्या ऍक्टरला मला काय नॅरेट करायचंय, किती मला हे करायचंय हे जाम कळलं पाहिजे. सोनालीला ह्या चित्रपटात एवढा ग्राफ आहे, किती सुंदर नाचते, सुंदर दिसते, सुंदर पद्धतीने बोलते, सगळं गोष्टी करते आणि त्याचबरोबर नंतर जेव्हा त्यागाची आणि सॅक्रिफाईसची हे होते त्यावेळी तिने जे सीन्स केलेत ना ते मला पण अंगावरती काटा आणणारे होते. आणि मी, सोनाली, आमचा डीओपी, आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट, आमचे एडिटर, ह्या सगळ्यांनी स्टोरी बोर्ड सकट जेव्हा ते सगळे केलं नाही, माझ्या मते 26 वर्ष जे मी तप केलं ना ते मला या अजंठात कामाला आलं. ते मला या सगळ्या दृष्टीने, म्हणजे कोणाला वाटतं बरेचसे बोलून दाखवतात, म्हणजे तुझ्या टीव्ही माध्यमातून असे पण असतात की ह्याला गरज काय आहे सगळं करत बसायची, हा आमच्या ह्याच्यात का पाय टाकतोय, हा आता हे पण सोडणार नाही का, हे पण करणार आहे. माझं तसं काहीच नव्हतं. मला एकदाच सगळं ते करून बघायचं असतं आणि ते बघितलं, त्यातलं आवडलं तर ते करायचं, जमलं तर पुढे हे करायचं. थोडक्यात अजिंठा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई आता समाधानी आहेत, त्यामुळे त्याला प्रेक्षक कसा रिस्पॉन्स देत आहेत ते मी माझा पूर्ण प्रयत्न केला. मला नेहमी 100% 200% मेहनत करायला आवडते. मी अजंठा एन्जॉय केलं. मी सगळ्या आमच्या युनिट, म्हणजे मला अगदी अभिमानाने सांगायचं वाटतं की 51 दिवस झाल्यानंतर शक्यतो युनिटमधनं सगळे पळायची वाट पाहतात, पण सगळ्यांना, सोनाली सकट त्या फिलिप स्कॉटला पण आणि इतर आमच्या टेक्निशियनला पण 2 दिवस नंतर राहिले सगळे स्टुडिओ. क्या बात आहे. त्या गावात आम्ही बसून गप्पा मारल्या, त्या लेण्यात आम्ही हे केलं आणि तिथनं एवढं ते सांघिक भावना झालेली ना ती लोकांना हलायला होत नव्हतं. तर हे माझ्या मते या चित्रपटाचं यश आहे. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. पहिला लूक, गाणी प्रचंड लोकांना आवडत आहेत. नादो मानोर साहेबांसारखं थोर व्यक्तिमत्वावर मला काम करायला मिळालं, भरपूर शिकायला मिळालं. त्यांचं 32 वर्षाचं जे स्वप्न होतं ज्यांनी लिहून ठेवलेलं, ते सगळं स्वप्न त्या चित्रपटाच्या गाण्यांच्या रूपात केलं. कौशलनी अप्रतिम म्युझिक केलंय आणि ह्याच्यात ज्या लोकांनी मला मदत केली
बंजारा समाज असो, ह्या ट्रायबल ह्याच्यातले वेगवेगळे कलाकार असो, कारण हा चित्रपट भारतीय संस्कृतीचा, महाराष्ट्रीयन संस्कृतीचा आहे. त्यामुळे त्याच्यात सगळ्या गोष्टी आम्ही ज्या पद्धतीने मांडल्या, नृत्य किंवा गाण्याच्या फोक ह्याच्यामध्ये सगळी जी वाद्य वापरली गेली ती सगळी फोक वाद्य अगदी लाकडाच्या गोल मण्यांपासून ते घुंगरांपासून आणि हे आणि फार अप्रतिम पद्धतीने पूर्ण म्युझिक टीमने काम केलंय, पूर्ण प्रोडक्शन टीमने काम केलंय आणि हा सगळ्यांचा मोठा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं प्रेक्षक हे नेहमीच अशा सगळ्या गोष्टींना दाद देतात. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि इतक्या भरभरून मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. त्याचं श्रेय तुला पण. अभ्यास करून मला ज्या गोष्टींनी आधी ढील दिलास, नंतर टोचलंस आणि बोलतं केलंस, त्याबद्दल तुझे पण धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. खूप धन्यवाद. म्हणजे आज आपल्यासोबत होते आर्ट डिरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई. त्यांचा दिग्दर्शनाचा प्रयत्न आहे अजिंठा हा, आणि निश्चितपणानं त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे हाही प्रयत्न आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं भावेल अशी अपेक्षा बाळगूया. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्याकडून येणारच आहेत. आज सिनेकट्टामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या रविवारी एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.